Hello students, I welcome you all in this lecture. So from today's onward we will start our second year. For second year you have to study major 6 subjects, amongst which I will teach you pharmacology and toxicology. So this pharmacology and toxicology subjects which having a theory and practical also. Okay, so in today's lecture we will discuss in detail about the syllabus for the both theory and practical, right? So before starting the syllabus discussion which is related with this pharmacology and toxicology subject, we have to discuss in detail about what is mean by pharmacology and toxicology. Okay, once you have to clear about this subject name, then it is more easier to understand the concepts which is related with this pharmacology and toxicology subjects, right? So this pharmacology and toxicology subject which is an combination of two words, that is pharmacology and toxicology. Okay, and these two words which is mostly relate with the drug concept. Okay, सो ड्रग म्हणजे काय हे तुम्ही प्रिव्हियस इयर स्टडी केलेलं आहात. ओके, फर्स्ट इयरला टोटल तुम्हाला 6 सब्जेक्ट होते: फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नसी, बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. ओके, सो जे बेसिक नॉलेज गरजेचं आहे, ड्रग म्हणजे काय, फार्मसी म्हणजे काय, ओके, डिफरंट डोसेज फॉर्म कोणते आहेत, त्याच्यानंतर ड्रग्सचे जे काही केमिकल कंपोनंट्स आहेत, केमिस्ट्री रिलेटेड कंपोनंट्स आहेत ते तुम्ही बघितलेलं आहात. फार्माकोग्नसी या सब्जेक्टमध्ये आपण क्रूड ड्रगची इन डिटेल इन्फॉर्मेशन स्टडी केलेली आहे, राईट. ह्युमन ॲनाटॉमीमध्ये आपण जे ह्युमन बॉडी आहे त्याच्यामध्ये ज्या डिफरंट सिस्टीम्स आहेत त्याच्या ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजिकल फंक्शन्स बघितलेले आहेत, राईट. हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसीमध्ये आपण ज्या अदर रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत त्या डिस्कस केलेल्या आहेत. Okay, so this pharmacology and toxicology subject is quite more interesting subject. Okay, कारण का फर्स्ट इयरमध्ये आपण बेसिक ज्या फार्मसीशी रिलेटेड ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या बघितलेल्या आहेत. ओके, ह्या फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी सब्जेक्टमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर ड्रगचा इन डिटेल स्टडी करायचा आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला जेव्हा ताप येतो तेव्हा आपण काय करतो, क्रोसिनची टॅब्लेट घेतो किंवा कोणतीही पॅरासिटामॉलची टॅब्लेट घेतो. ओके, जेव्हा आपण पॅरासिटामॉलची टॅब्लेट घेतो त्याच्यानंतर काही वेळानंतर काय होतं, हळूहळू जे आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. ओके, मग हा जो एखाद्या ड्रगचा इफेक्ट आहे तो ड्रग बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर हा जो आपल्याला त्याचा जो थेरापॅटिक इफेक्ट मिळतो तो कसा मिळतो ह्याचा स्टडी आपण इथे फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सब्जेक्टमध्ये करणार आहोत. ओके, सो फर्स्ट जो वर्ड आहे आपल्या सब्जेक्टमधला फार्माकोलॉजी. सो फार्माकोलॉजी इट इज अन कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड, फार्माकॉन अँड लॉगस. ओके, सो इट इज अन ग्रीक वर्ड. सो फार्माकॉन इट इज नथिंग बट द ड्रग अँड लॉगस मीन्स the science or the knowledge which is related with the drug. Okay, so pharmacology या सेक्शनमध्ये आपण काय बघणार आहोत, all the science, all the knowledge which is associated with the drug. Okay, and second word is toxicology. So toxicology it is nothing but the again it is a combination of two word, toxic and logos. Okay, so toxic it is nothing but the harmful, poisonous effect. Okay, logos it is nothing but the science or the knowledge. ओके, म्हणजे आपण जर एखादा ड्रग घेतला तो जर आपण सर्टन सेफ्टी डोस लिमिटपर्यंत घेतला, ओके, तर त्या ड्रगचे आपल्याला थेरापॅटिक इफेक्ट आपल्या बॉडीवर दिसून येतात. पण तोच ड्रग जर आपण लार्ज क्वांटिटीमध्ये घेतला, एक्सेस क्वांटिटीमध्ये घेतला तर त्याचे टॉक्सिक इफेक्ट आपल्या बॉडीवर दिसून येतात, हार्मफुल इफेक्ट आपल्या बॉडीवर दिसून येतात. ओके, सो त्याच्यामुळे ह्या दोन टर्म ज्या आहेत त्या ह्या एका सब्जेक्टमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. बिकॉज आपण ड्रगचा स्टडी करणार आहोत ह्या सब्जेक्टमध्ये, मग ड्रगचा जर डोस आपण लिमिटमध्ये घेतला तर त्याचे आपल्याला थेरापॅटिक इफेक्ट, बेनिफिशियल इफेक्ट आपल्या बॉडीवर दिसून येतात. आणि जर त्याचा डोस आपण जर इन्क्रीज केला तर त्याचे टॉक्सिक पॉयझनस इफेक्टसुद्धा बॉडीवर दिसून येतात. ओके, सो ह्या फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सब्जेक्टमध्ये आपल्याला ड्रगचा टोटल स्टडी करायचा आहे. ओके, म्हणजे ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर जो थेरापॅटिक इफेक्ट आपल्याला ड्रगचा मिळतो तो कसा मिळतो, म्हणजे ड्रगची मोड ऑफ ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण इथे स्टडी करणार आहोत. ओके, सो ड्रगची जी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपल्याला मिळते ती कधी मिळणार आहे, जेव्हा ड्रग
बॉडीमध्ये एंटर करणार आहे. ओके, मग ड्रग बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर बॉडी त्या ड्रगसोबत काय करते ह्याचासुद्धा आपण इन ब्रीफ स्टडी करणार आहोत. ओके, मग ह्या ज्या दोन कन्सेप्ट्स आहेत त्याला फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स असं म्हटलं जातं. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ADME ह्या प्रोसेस येतात. ओके, A स्टँड्स फॉर ॲब्सॉर्प्शन, D डिस्ट्रीब्युशन, M मेटाबॉलिझम अँड E फॉर एक्सक्रिशन. ओके, सो ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण इन डिटेल बघणार आहोत पुढे. इथे आपण जस्ट डिस्कशन करतो आहे. ओके, सो ड्रग जेव्हा आपण एखादी टॅबलेट जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट करतो तेव्हा ती जी टॅबलेट आहे ती फर्स्ट काय होते, फार्माकोकायनेटिक प्रोसेस अंडर जाते. ओके, म्हणजे आता आपल्याला ताप आला, आपण पॅरासिटामॉलची टॅबलेट घेतली, राईट. सो टॅबलेट घेतल्यानंतर फर्स्ट तिचं ॲब्सॉर्प्शन होतं, त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशनमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम प्रोसेस अंडर जातं आणि मग एक्सक्रिशन होतं. ओके, मग नंतर जे आहे ते फार्माकोडायनॅमिकची प्रोसेस आहे. ओके, सो फार्माकोडायनॅमिकमध्ये काय होतं की ड्रग जो आहे तो बिफोर मेटाबॉलिझम और आफ्टर मेटाबॉलिझम काय होतं, त्याचा इफेक्ट शो करतो. ओके, सम ड्रग शोज देअर इफेक्ट आफ्टर द मेटाबॉलिझम, त्यांना प्रो ड्रग असं म्हटलं जातं. ओके, सो ड्रग जो आहे तो त्याचा जो मोड ऑफ ॲक्शन शो करणार आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बॉडीवर शो करणार आहे, मीन्स त्याचा ॲक्च्युअल थेरापॅटिक इफेक्ट. सो दॅट कम्स अंडर द फार्माकोडायनॅमिक इफेक्ट, मीन्स व्हॉट ड्रग डज टू द बॉडी. ओके, सो इथे आपण काय स्टडी करतो नेक्स्ट फेजमध्ये, तो ड्रग बॉडीवर कोणता इफेक्ट शो करतो त्याला फार्माकोडायनॅमिक असं म्हटलं जातं, आणि बॉडी ड्रगवर ज्या काही प्रोसेसिंग करते त्याला फार्माकोकायनेटिक असं म्हटलं जातं. ओके, सो ऑल दिस कन्सेप्ट्स विच आर ब्रीफली वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर्स. ओके, नेक्स्ट ऑनवर लेक्चर्समध्ये आपण ह्या फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीच्या रिलेटेड ज्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या इन ब्रीफ आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो आय थिंक तुम्हाला लिटल बिट आयडिया आली असेल की हा जो फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी आपला जो मेजर सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण ड्रगचा टोटल स्टडी करणार आहोत. ओके, आणि हा जो सब्जेक्ट आहे हा तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्ही त्या व्यवस्थित जर तुम्ही तो समजून घेतलात तर फ्युचरमध्ये तुम्हाला तो नक्कीच युजफुल आहे. कारण का, फार्मसी झाल्यानंतर जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा आपण फार्मसी केलं आहे म्हटल्यानंतर आजूबाजूची जी आपल्या माणसं आहेत ते आपल्याला नक्कीच विचारतात की बाबा ही गोळी कशावर आहे, हे जे औषध आहे हे कशासाठी आहे, अजून ह्याचा काय इफेक्ट मिळणार आहे, ह्याचे साईड इफेक्ट्स कोणते आहेत. ओके, सो ह्या ॲडवर्स इफेक्ट, साईड इफेक्ट्स, ड्रग इंट्रॅक्शन्स, ह्या ड्रगशी रिलेटेड जी काही टोटल इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथे फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजी सब्जेक्टमध्ये बघणार आहोत. ओके, जसे फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीचे एक सब्जेक्ट एक चॅप्टर जसे कंप्लीट होत जातील तशी तुम्हाला आयडिया येत जाईल. ओके, so today we will start the actual syllabus discussion of this pharmacology and toxicology. so throughout year मध्ये आपल्याला जे काही फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचे जे काही चॅप्टर्स बघायचे आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके, so first chapter is that general pharmacology. Okay, so first section is that general pharmacology. so आपल्याला फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीमध्ये फर्स्ट सेक्शनमध्ये जनरल फार्माकोलॉजी बघायचं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहेत तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सब्जेक्ट. ओके, सो फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट आहे विच इज रिलेटेड विथ द फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. ओके, मग त्याच्यामध्ये फार्माकोलॉजी म्हणजे काय, टॉक्सिकोलॉजी म्हणजे काय, डिफरंट ब्रांचेस कोणते आहेत, स्कोप काय आहे. ओके, सो ऑल पार्ट विच इज रिलेटेड विथ द ड्रग, मग त्याच्यामध्ये ड्रगचं क्लासिफिकेशन कोणते क्लासिफिकेशनच्या मेथड्स आहेत. ओके, ड्रगचे सोर्स कोणते कोणते आहेत, हा जो बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. कोणता चॅप्टर आहे तर इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, आपल्याला माहिती आहे की आपण फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीमध्ये ड्रगचा इन डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, मग ड्रगचा बॉडीमध्ये कोणता इफेक्ट आहे किंवा बॉडी ड्रगवर कोणता इफेक्ट शो करतो ह्याचा स्टडी आपण फार्माकोलॉजी आणि टॉक्सिकोलॉजीमध्ये करतो. ओके, पण ड्रग जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यानंतरच आपण त्याचा नंतर स्टडी करू शकतो,
राईट. मग ड्रग बॉडीमध्ये एंटर होण्याचे कोणते कोणते डिफरंट रूट्स आहेत ते आपण फर्स्ट इथे सेकंड चॅप्टरमध्ये इन डिटेल स्टडी करणार आहोत. ओके, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. मग कोणते कोणते डिफरंट रूट्स आहेत, त्याच्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो दिस इज द सेकंड चॅप्टर की ज्याच्यामध्ये आपण डिफरंट रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन स्टडी करणार आहोत अलॉंग विथ देअर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ओके, त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे दॅट इज फार्माकोकायनॅटिक्स. ओके, फार्माकोकायनॅटिक्समध्ये काय आहे ते सांगितलं मी तुम्हाला, ADME. ओके, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ ड्रग. ओके, सो थर्ड चॅप्टरमध्ये आपण फार्माकोकायनॅटिक्स पॅरामीटर इन डिटेल डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय ॲब्सॉर्प्शन, व्हॉट इज मीन बाय डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन. ओके, सो त्याचे डेफिनेशन, त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शनचे जे डिफरंट टाईप्स आहेत, कोणत्या कोणत्या मेकॅनिझमने ॲब्सॉर्प्शन होतं. ओके, सो कोणते कोणते फॅक्टर्स आहेत विच अफेक्ट्स ऑन द ॲब्सॉर्प्शन प्रोसेस फॉर द ड्रग, हे जे सगळा जो पार्ट आहे तो आपण ह्या थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहोत, फार्माकोकायनॅटिक्स. ओके, देन नेक्स्ट इज फोर्थ चॅप्टर इज दॅट फार्माकोडायनॅमिक्स. ओके, सो फार्माकोडायनॅमिक्समध्ये आपण काय बघणार आहोत, तर ड्रगची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, सो कोणत्या डिफरंट ड्रगच्या ज्या मोड ऑफ ॲक्शन्स आहेत, मग ड्रग त्याचे जे ॲक्शन शो करतो तो कोणत्या डिफरंट मेकॅनिझमने शो करतो. ओके, सो याचा इन ब्रीफ स्टडी आपण इथे फार्माकोडायनॅमिक या फोर्थ चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट चॅप्टर आपल्याला जनरल फार्माकोलॉजीमध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स अँड ड्रग इंटरॅक्शन्स हा 5th नंबर चॅप्टर आपण जनरल फार्माकोलॉजीमध्ये बघणार आहोत. ओके, सो त्याच्यामध्ये आपण ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आणि ड्रग इंटरॅक्शन्स. ओके, मग ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणजे काय, कोणत्या डिफरंट टाईप्स आहेत त्याचे, कोणत्या डिफरंट टाईप्सचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण ड्रग इंटरॅक्शन्स बघणार आहोत. ओके, सो ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स म्हणजे काय, तर एखादा ड्रग घेतल्यानंतर त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्शनसोबत तो अनटुवर्ड्स इफेक्ट शो करतो. ओके, म्हणजे एखादा ड्रग घेतल्यानंतर पित्त होतं, राईट, त्याच्यानंतर युरिनेशन्स वगैरे लाईक इफेक्ट शो होतात, डोकं दुखतं, हेडेक आहे, ओके, बॉडी पेन आहे. सो हे जे अनदर इफेक्ट, जे अनटुवर्ड्स इफेक्ट तो ड्रग शो करतो त्याला ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. ओके, मग कोणत्या टाईपचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत, त्याच्यानंतर ड्रग इंटरॅक्शन्स हा पार्ट आपण बघणार आहोत. ओके, ड्रग इंटरॅक्शन्स इट इज नथिंग बट द रिॲक्शन्स ऑफ ड्रग. ओके, म्हणजे ड्रग जो आहे तो ड्रग इंटरॅक्शन्स आहे, ड्रग फूड इंटरॅक्शन आहे, ड्रग बॉडी इंटरॅक्शन्स आहेत. ओके, म्हणजे ड्रग दुसऱ्या कोणासोबत तरी रिॲक्ट होतो आणि त्याच्यामुळे डिफरंट इफेक्ट बॉडीवर शो होतात. ओके, मग कोणत्या टाईपचे ड्रग इंटरॅक्शन्स आहेत, त्याचे कोणते इफेक्ट बॉडीवर शो होतात ह्याचा स्टडी आपण इथे 5th चॅप्टरमध्ये बघणार आहोत अंडर द जनरल फार्माकोलॉजी सेक्शन. ओके, सो जनरल फार्माकोलॉजीमध्ये आपण टोटल 5 चॅप्टर बघणार आहोत. फर्स्टमध्ये इंट्रोडक्शन टू फार्माकोलॉजी. ओके, नेक्स्ट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. थर्ड चॅप्टरमध्ये आपण फार्माकोकायनॅटिक्स बघणार आहोत, ADME, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन प्रोसेस. त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टरमध्ये आपण फार्माकोडायनॅमिक्स बघणार आहोत, दॅट इज जनरल मेकॅनिझम ऑफ ड्रग. ओके, ड्रग ॲक्शन. अँड 5th चॅप्टरमध्ये आपण ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स अँड ड्रग इंटरॅक्शन्स हा चॅप्टर बघणार आहोत. ओके, सो दिस इज द फर्स्ट सेक्शन दॅट इज जनरल फार्माकोलॉजी. ओके, नेक्स्ट सेक्शन्स आपण बघणार आहोत दॅट इज ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो इथे थर्ड जो सेक्शन तुम्हाला शो केलेला आहे तो आपण जनरल फार्माकोलॉजी नंतर आपण थर्ड सेक्शन बघणार आहोत दॅट इज ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो बिफोर स्टार्टिंग दिस सेक्शन we will see in detail about the introductory part which is related with this central nervous system. Okay, मग सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, नर्वस सिस्टीम म्हणजे काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, त्याचे कोणते डिफरंट टाईप्स आहेत. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीमचं वर्किंग कसं आहे, फंक्शनिंग कसं आहे ते आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्टिंग ड्रगच्या ज्या ॲक्च्युअल कॅटेगरीज आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये जनरल ॲनास्थेटिक्स आहेत, त्याच्यानंतर ॲनाल्जेसिक, अँटीपॅरेटिक अँड नॉन स्टिरॉइडल ड्रग्ज आहेत, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग आहे,
नार्कोटिक ॲनाल्जेसिक्स आहेत, अँटी रुमॅटिक्स अँड अँटीगाऊट रेमेडीजमध्ये जे यूज होणारे ड्रग आहेत ते आपण इथे बघणार आहोत. सिडेटिव्ह हिप्नोटिक्स कॅटेगरीचे ड्रग आहेत, सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स आहेत, अँटी कन्व्हल्संट्स आहेत, ॲनालेप्टिक्स. ओके, देन सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट्स, देन अँटी पार्किन्सोनियन जे काही ड्रग्स आहेत विच यूज इन द पार्किन्सन्स डिसऑर्डर्स. ओके, लोकल ॲनास्थेटिक्स कॅटेगरीचे ड्रग्ज आहेत विच शोज देअर इफेक्ट बाय ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, मग ह्या ज्या डिफरंट कॅटेगरीज आहेत विच कम्स अंडर दिस ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी. सो ह्या डिफरंट कॅटेगरीज आपण इंडिव्हिज्युअली इन ब्रीफ बघणार आहोत. ओके, म्हणजे एखादी कॅटेगरी, आता फॉर एक्झाम्पल जनरल ॲनास्थेटिक्स कॅटेगरी आपण स्टार्ट केली तर जनरल ॲनास्थेटिक्स म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन, ॲनास्थेशिया म्हणजे काय, डिफरंट टाईप्स, कोणते कोणते ॲनास्थेशियाचे डिफरंट टाईप्स आहेत. ओके, सो इन ब्रीफ आपण प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक कॅटेगरीमध्ये बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर जनरल ॲनास्थेटिक्सचं क्लासिफिकेशन. ओके, सो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण एखादी कॅटेगरी स्टार्ट केली त्याचं क्लासिफिकेशन जे आपण बघणार आहोत ते तुम्हाला बाय हार्ट करायचं आहे. कोणत्या क्लासमध्ये कोणता ड्रग आहे विथ एक्झाम्पल तुम्हाला ते ड्रगचं क्लासिफिकेशन आहे, त्या कॅटेगरीचं क्लासिफिकेशन आहे ते बाय हार्ट करायचं आहे. प्रॉपर जर तुम्ही ते क्लासिफिकेशन केलात तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ते इझी पडणार आहे. ओके, म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणता ड्रग आहे, त्या कॅटेगरीमधल्या क्लासिफिकेशनमध्ये कोणत्या क्लासमध्ये कोणता ड्रग इन्क्लूड केलेला आहे हे तुम्हाला प्रॉपर त्याचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते प्रॉपरली करायचं आहे. ओके, सो क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ड्रगसुद्धा आपल्याला बघायचे आहेत प्रत्येक कॅटेगरीमधले. मग त्या ड्रगचं इंट्रोडक्टरी पार्ट, त्याच्यानंतर त्याचं हे जे आहे फार्माकोकायनेटिक्स पॅरामीटर्स, फार्माकोडायनॅमिक्स पॅरामीटर्स म्हणजे त्याच्यामध्ये त्याची मोड ऑफ ॲक्शन कशी शो करणार आहे, त्याच्यानंतर त्याचे ॲडवर्स इफेक्ट, टॉक्झिक इफेक्ट्स, त्याच्यानंतर त्याचे थेरापेटिक यूज, हे जे सगळा पार्ट जो आहे तो आपण इंडिव्हिज्युअल ड्रगसाठी बघणार आहोत. ओके, प्रत्येक कॅटेगरीमध्ये. मग सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या कॅटेगरीज बघायच्या आहेत, जनरल ॲनास्थेटिक्स, ॲनाल्जेसिक अँटीपायरेटिक्स अँड नॉन स्टिरॉयडल ड्रग, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, नार्कोटिक ॲनाल्जेसिक ड्रग, अँटी रुमॅटिक अँड अँटी गाऊट रेमेडीज, सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक्स, सायकोफार्माकोलॉजिकल एजंट्स, अँटी कन्व्हल्संट्स, ॲनालेप्टिक्स, centrally acting muscle relaxants, anti-Parkinsonian agents and local anesthetics. Okay, so all these categories comes under the drugs acting on central nervous system. Okay, हा सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट सेक्शन आपण कंटिन्यू करणार आहोत, ड्रग ॲक्टिंग ऑन ऑटोनॉमिक अँड सोमॅटिक नर्वस सिस्टीम. ओके, so before starting the section, first we will see the introductory part which is associated with this autonomic and somatic nervous system. ओके, मग ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, सोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, कोणत्या कोणत्या डिफरंट टाईप्स आहेत त्याच्यामध्ये, त्याचं फंक्शनिंग म्हणजे त्याचं ॲनाटॉमिकल फीचर्स आणि त्याचे फिजिओलॉजिकल फीचर्स आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्टमध्ये. ओके, त्याच्यानंतर ह्या कॅटेगरी अंडर, ह्या सेक्शन अंडर आपल्याला डिफरंट कॅटेगरीज बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये कोलिनर्जिक ड्रग्स, अँटी कोलिनर्जिक ड्रग, अँटी कोलिनिस्ट्रेस ड्रग्स, ॲड्रिनर्जिक ड्रग्स, ॲड्रिनर्जिक रिसेप्टर ब्लॉकर्स, न्यूरॉन ब्लॉकर्स, ganglion blockers, neuromuscular blockers, which is these neuromuscular blockers which are used into the myasthenia gravis disorder. Okay, and the different drugs which shows their effects on the eyes, so that includes the mydriatics and myotics drugs. Okay, so these drugs also comes under the autonomics, drugs acting on the autonomic nervous systems. Okay, so ह्या ज्या डिफरंट कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये कोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं जे बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, सो ते कोणतं न्यूरोट्रान्समीटर आहे, त्याचं रिलीज, सिंथेसिस, हा सगळा पार्ट आपण इन ब्रीफ बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, इंडिव्हिज्युअल ड्रग्सचं इन ब्रीफ स्टडी, त्याच्यामध्ये त्याचं फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स, त्याच्यानंतर त्याची थेरापेटिक युजेस, हा सगळा पार्ट आपण इंडिव्हिज्युअल ड्रगसाठी इन ब्रीफ बघणार आहोत प्रत्येक कॅटेगरीमध्ये. ओके, सो हा झाला थर्ड सेक्शन की ज्याच्यामध्ये आपल्याला ड्रग ॲक्टिंग ऑन ऑटोनॉमिक अँड सोमॅटिक नर्वस सिस्टीम बघायचे आहेत. ओके, नेक्स्ट सेक्शन आपल्याला बघायचं आहे ड्रग ॲक्टिंग ऑन द रेस्पायरेटरी सिस्टीम. ओके, सो इथे
ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी HAP जो प्रिवियस इयर तुम्हाला सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन बॉडीच्या सगळ्या सिस्टीम इन ब्रीफ झालेल्या आहेत राईट. सो त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम पण आहे. तरीही आपण प्रत्येक सेक्शन स्टार्ट करताना त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. मग रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते बेसिक डिफरंट पार्ट्स आहेत बॉडीचे, कोणते इन्वॉल्व आहेत रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, त्याचं काय फंक्शन आहे ते आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. देन वी विल स्टार्ट विथ द different categories which comes under the drug acting on the respiratory system. ओके, मग त्याच्यामध्ये आपल्याला रेस्पिरेटरी स्टिम्युलंट्स, ब्रॉन्कोडायलेटर्स, नेझल डिकंजेस्टंट्स, एक्सपेक्टोरंट्स, अँटीटसिव्ह एजंट्स. ओके, सो ऑल these different categories which we will study in the drugs acting on the respiratory system. Okay, then we will start with the next section, that is autocoids. Okay, so autocoids are nothing but the local hormones. local regionला जे हार्मोन्स त्याचं सिक्रेशन होतं, सिंथेसिस होतं, रिलीज होतात आणि त्यांचे ॲक्शन शो करतात, त्यांना ऑटोकॉइड्स असं म्हटलं जातं. ओके, मग ऑटोकॉइड्सचं बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघणार आहोत. ऑटोकॉइड्स म्हणजे काय, कोणते कोणते लोकल हार्मोन्स आहेत, त्याचं फिजिओलॉजिकल रोल काय आहे, सिंथेसिस कसं होतं, सिक्रेशन कसं होतं, रिलीज कसं होतं आणि त्याचे कोणते डिफरंट फिजिओलॉजिकल रोल आहे ते आपण फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, मग त्याच्यामध्ये मेजर हिस्टामाइन, सेरोटोनिन हे जे काही ऑटोकॉइड्स आहेत, लोकल हार्मोन्स आहेत ते आपण इन ब्रीफ बघणार आहोत. त्याच्यानंतर हिस्टामाइन्स कॅटेगरीमध्ये त्याच्यामध्ये कोणते कोणते ड्रग्स हिस्टामिनिक इफेक्ट शो करतात ते बघणार आहोत. त्याच्यानंतर अँटीहिस्टामिनिक्स कोणते कोणते ड्रग इफेक्ट शो करतात ते बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रोस्टाग्लांडिन्स आहेत. ओके, सो ऑल दिस ऑटोकॉइड्स विच इज की ज्याच्यामध्ये आपण त्याचं इन ब्रीफ एक्सप्लेनेशन प्रत्येक कॅटेगरीमध्ये बघणार आहोत. ओके, देन नेक्स्ट सेक्शन जो आपल्याला बघायचा आहे तो आहे cardiovascular drugs. Okay, drug shows their effects on the heart. Okay, so that comes under the cardiovascular drugs. Okay, मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिफरंट कॅटेगरीज आपण बघणार आहोत तर कार्डिओटॉनिक्स, अँटी अरेथमिक एजंट, अँटी अंजनल एजंट, अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स, पेरिफेरल वॅसोडायलेटर्स, then drug used in atherosclerosis disorders. Okay, so those drugs which shows their effect on the heart disorder, so त्या ड्रगचा स्टडी आपण अंडर कार्डिओव्हॅस्क्युलर ड्रग्समध्ये बघणार आहोत. ओके, सो कार्डिओटॉनिक्स म्हणजे काय, अँटी अरेथमिक म्हणजे काय, अँटी अंजनल म्हणजे काय, अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे काय, पेरिफेरल वॅसोडायलेटर म्हणजे काय, किंवा अथेरोस्क्लेरोसिसमध्ये जे ड्रग यूज केले जातात मग त्याच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय. सो इन ब्रीफ आपण ह्या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये यूज होणारे ड्रग्ज जे आहेत त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत आणि मग इंडिव्हिज्युअल ड्रगचा स्टडी आपण अकॉर्डिंग टू देअर फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनॅमिक, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स अँड थेरापेटिक युजेस. ओके, सो ऑल दीज पॉईंट्स आर डिस्कस इन ब्रीफ फॉर द इंडिव्हिज्युअल ड्रग. ओके, सो ह्या सगळ्याचा स्टडी आपण कार्डिओव्हॅस्क्युलर ड्रग्स या सेक्शनमध्ये करणार आहोत. ओके, नेक्स्ट सेक्शन इज दॅट ड्रग ॲक्टिंग ऑन द ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स. ओके, सो इथे आपण असे ड्रग स्टडी करणार आहोत विच शोज देअर इफेक्ट ऑन द ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स. ओके, मग त्याच्यामध्ये हिमॅटिनिक्स, कोॲग्युलंट्स, अँटीकोॲग्युलंट्स, हिमोस्टॅटिक्स, ब्लड सबस्टिट्यूट्स अँड प्लाझ्मा एक्सपांडर्स. ओके, सो ह्या कॅटेगरीचे जे ड्रग्ज आहेत ते आपण अंडर द ड्रग्स ॲक्टिंग ऑन ब्लड अँड ब्लड फॉर्मिंग एजंट्स या सेक्शन अंडर बघणार आहोत. ओके, देन नेक्स्ट सेक्शन विल सी दॅट इज हार्मोन्स अँड हार्मोन्स अँटागोनिस्ट. ओके, सो हार्मोन्स अँड हार्मोन्स अँटागोनिस्टमध्ये आपण हार्मोन्स म्हणजे काय आणि हार्मोन्स अँटागोनिस्ट म्हणजे काय हा जो ब्रीफ इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो सुरुवातीला आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर कोणते ड्रग्स कोणत्या कॅटेगरीज इन्क्लूड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये हायपोग्लायसेमिक एजंट, अँटीथायरॉइड्स ड्रग्स, सेक्स हार्मोन्स, oral contraceptives, corticosteroids, all these parts are covered under the hormones and hormones antagonist. Okay, मग हायपोग्लायसेमिक एजंट्स म्हणजे काय, कोणते कोणते एजंट्स हायपोग्लायसेमिक इफेक्ट शो करतात त्याचं क्लासिफिकेशन आणि मग इंडिव्हिज्युअल ड्रग आपण ॲज द देअर फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनॅमिक्स, ADR, ड्रग इंटरॅक्शन्स अँड देअर थेरापेटिक युजेस आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. ओके, प्रत्येक कॅटेगरीसाठी आपल्याला हा जो फॉर्मॅट आहे तो अप्लाय करायचा आहे. ओके, so all this studied under the hormones and hormones antagonist. Okay, next section we will see that is diuretics and antidiuretics. Okay, that is drug affecting the renal function.
ओके. मग रिनल सिस्टीम जी आहे ते आपण बेसिक इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघणार आहोत. त्याचे बेसिक पार्ट कोणते आहेत, फंक्शन्स काय आहे त्याचं, त्याआधी आपण त्याचं ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी स्टडी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीज इन्क्लूड केलेल्या आहेत, डायुरेटिक्स अँड अँटी डायुरेटिक्स. ओके. मग त्याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ड्रग्समध्ये त्याची मोड ऑफ ॲक्शन, त्याची फार्माकोलॉजी जी आहे, मग त्याच्यामध्ये फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनॅमिक्स, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत. त्याच्यानंतर थेरापेटिक युजेस जे आहेत ह्या सगळ्याचा स्टडी आपण इन ब्रीफ प्रत्येक कॅटेगरीमध्ये करणार आहोत, डायुरेटिक्स अँड अँटी डायुरेटिक्स कॅटेगरी अंडर. ओके. सो दिस इज द सेक्शन इन विच वी विल सी द ड्रग्स विच शोज दर इफेक्ट ऑन द रिनल सिस्टीम. ओके. नेक्स्ट सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत ड्रग्स विच शोज their effect on the digestive systems. Okay, so drugs which show their effect on the digestive system. मग फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचे जे काय ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे ती डिस्कस करणार आहोत. आणि मग आपण त्याच्यामध्ये जे डिफरंट कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये कार्मिनेटिव्ज, डायजेस्टंट्स, बिटर्स, अँटासिड्स, then certain drugs which used in the disorders like peptic ulcers, certain drugs which used as an purgatives, laxatives, antidiarrheal drugs, emetics, antiemetics, antispasmodic drugs. Okay, so all these different categories we will see in detail about their classification, their pharmacological study that includes the pharmacokinetics, pharmacodynamic study of that individual drug. Okay, आणि असं आपण इन ब्रीफ स्टडी करणार आहोत ह्या सेक्शनचं, दॅट इज ड्रग ॲक्टिंग ऑन द डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. देन नेक्स्ट सेक्शन इज दॅट किमोथेरपी. सो किमोथेरपीमध्ये आपण किमोथेरपी इट इज नथिंग बट द ट्रीटमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसऑर्डर्स, दॅट इज पर्टिक्युलर मायक्रोबियल डिसऑर्डर्स. सो इथे असे डिसीज की जे मायक्रो ऑर्गॅनिझममुळे कॉज होतात, सो अशा डिसीजची ट्रीटमेंट आपण बघणार आहोत बाय युझिंग द केमिकल एजंट. ओके. सो केमिकल एजंट यूज करून ह्या मायक्रोबियल डिसऑर्डर्सची ट्रीटमेंट केली जाते, त्याला किमोथेरपी ऑफ मायक्रोबियल डिसीज असं म्हटलं जातं. ओके. मग किमोथेरपी या सेक्शनमध्ये आपण जे डिफरंट मायक्रोबियल डिसऑर्डर्स आहेत, मग त्याच्यामध्ये युरिनरी अँटीसेप्टिक्स आहेत, सल्फोनामाइड, पेनिसिलिन, स्ट्रिप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, दॅट इन्क्लूड्स द डिफरंट काइंड ऑफ अँटीबायोटिक्स, अँटीट्युबर्क्युलर एजंट्स, अँटीफंगल एजंट्स, antiviral drugs, antileprotic drugs, chemotherapy of protozoal diseases, anthelmintic drug, chemotherapy of cancer. Okay, सो ह्या ज्या डिफरंट किमोथेरपीज आहेत त्या आपण इन ब्रीफ डिस्कस करणार आहोत. ओके, अकॉर्डिंग टू देअर क्लासिफिकेशन, देअर बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट, क्लासिफिकेशन, देन फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनॅमिक्स, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके, सो ऑल दिस वी विल सी इन डिटेल अंडर द किमोथेरपी सेक्शन. ओके, and another section is that disinfectant and antiseptics. Okay, सो इथे आपण डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक कॅटेगरीमध्ये जे डिफरंट ड्रग्स येतात. मग डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक्स म्हणजे काय, तर असे एजंट्स की जे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ जी आहे ती प्रिव्हेंट करतात किंवा मग मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे त्याला किल करतात, त्याला डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक असं म्हटलं जातं. ओके, मग दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, अँटीसेप्टिक्स म्हणजे काय, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन, कोणते कोणते ड्रग्ज येतात, त्याची मोड ऑफ ॲक्शन, ओके, त्याचे जे काही डिफरंट इफेक्ट्स आहेत त्याचं स्टडी आपण इथे डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक या सेक्शनमध्ये करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शन आपल्याला इथे बघायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ड्रग टॉक्झिसिटी स्टडी करायचा आहे. ओके, अंडर द टॉक्झिकोलॉजी जो आपल्या सब्जेक्टमध्ये जो सेक्शन शो केलेला आहे त्याच्यामध्ये आपण टॉक्झिकोलॉजीमध्ये ड्रग टॉक्झिसिटीचा स्टडी करणार आहोत. मग ड्रग टॉक्झिसिटी म्हणजे काय, ओके, कोणते कोणते टॉक्झिक इफेक्ट्स आहेत ते स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर ड्रग टॉक्झिसिटी स्टडी करण्याचे जे काही डिफरंट ज्या काही मेथड्स आहेत त्या आपण इथे इन डिटेल डिस्कस करणार आहोत. क्लिनिकल ट्रायल्स कसं केलं जातं, म्हणजे ड्रगचं टेस्टिंग कसं केलं जातं, हा जो सगळा पार्ट आहे तो आपण ह्या ड्रग टॉक्झिसिटी ह्या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केलेला आहे, विच इज अँड लास्ट सेक्शन टू अवर थेअरी सिलेबस फॉर फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी. ओके, सो इथे आपला थेअरीचा जो सिलेबस आहे फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचा तो
इथे डिस्कस करून कंप्लीट झालेला आहे. ओके, सो तुम्हाला आता आयडिया आली असेल की थ्रू इयरमध्ये तुम्हाला एवढे सेक्शन फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ओके, so for this pharmacology and toxicology theory, you have to study, you have to refer this book that include 2 books are there, which are the textbook for the diploma, राईट. सो फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचे ह्या टेक्स्टबुक आहेत की जे स्पेसिफिकली फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सेकंड इयरसाठी यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट बुक इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे, फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी बाय डॉक्टर ए व्ही यादव. ओके, सो ह्या बुकचं ऑथर आहे डॉक्टर ए व्ही यादव. हे आपल्याला प्रिफरेबली यूज करायचं आहे ॲज अन रेफरन्स बुक फॉर फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सब्जेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट रेफरन्स बुक आहे फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी बाय मिसेस श्रद्धा आर काले अँड राजेंद्र आर काले. ओके, सो ऑथर आहेत सेकंड बुकचे मिसेस श्रद्धा आर काले अँड राजेंद्र आर काले. ओके, सो बोथ ज्या रेफरन्स बुक आहेत ते निराली प्रकाशनचे आहेत. लायब्ररीमध्ये दोन्ही बुक अवेलेबल आहेत. ओके, सो हे 2 बुक ॲज अन रेफरन्स बुक आपल्याला थेरीसाठी यूज करायचं आहे फॉर फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी थेरी. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचा जो प्रॅक्टिकलचा जो सिलेबस आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो आय थिंक आत्तापर्यंत जो आपण पार्ट बघितलेला आहे त्याची तुम्हाला आयडिया आली असेल की तुम्हाला फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी सब्जेक्टमध्ये काय तुम्ही स्टडी करणार आहात, कोणते कोणते पार्ट्स इन्क्लूड केलेले आहेत की जे आपण थ्रू आऊट इयर स्टडी करणार आहोत. ओके, सो सिलेबस डिस्कशन नंतर आपण ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट करणार आहोत थेरीचा. सो फर्स्ट सेक्शन जनरल फार्माकोलॉजीपासून आपण स्टार्ट करणार आहोत. सो बिफोर स्टार्टिंग द ॲक्च्युअल लेक्चर्स फॉर द थेरी, आय जस्ट रिक्वेस्ट यू ऑल, मला तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करायची आहे की प्रत्येक लेक्चर जो आता थेरीचे जे स्टार्ट होणार आहेत, सो तुम्हाला थेरीच्या लेक्चरला तुमचे जी काही नोटबुक आहे, पेन पेन्सिल हे मटेरियल घेऊन बसायचं आहे. लेक्चर ऐकताना तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, जे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला डिस्कस केले जाणार आहेत ते इन शॉर्ट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ओके, सो त्या जे इन शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्हाला नक्कीच फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही फायनलसाठी स्टडी कराल तेव्हा त्या युजफुल ठरणार आहेत. ओके, सो जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला तुमच्या ओन लँग्वेजमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर पूर्ण सेक्शन किंवा पूर्ण चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ओन नोट्स प्रिपेअर करू शकता किंवा मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार आहे त्या तुम्ही रेफर करू शकता. ओके, आणि ह्या 2 रेफरन्स बुकसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके, ह्याच्यासुद्धा PDF प्रत्येक चॅप्टरच्या मी तुम्हाला चॅप्टर संपल्यानंतर प्रोव्हाइड करणार आहे. ओके, सो इथे आपलं फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचा थेरीचा सिलेबस आपण इथे डिस्कस केलेला आहे. ओके, प्रॅक्टिकल सिलेबस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. फॉर एनी क्युरी यू हॅव टू कॉन्टॅक्ट मी पर्सनली, राईट. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.